ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. माझ्या पतीच्या एका मित्राने माझी अशी अवस्था केली की मी तुम्हाला काय सांगू. माझा पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहत होते. त्यांचा एक मित्र आमच्या शहरात राहत होता. माझ्या पतीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली होती आणि त्याला सांगून गेले होते की संजूला काही काम पडले तर माझ्या भावजईची मदत करा आणि बाजारातून सामान घेऊन घरी द्या. संजू खूप चांगले होते. गरज भासली तर घरातील काही कामही करून देत असत. एक दिवस माझा पती घरी नसताना त्याचा मित्र आला. तो नेहमी मला अशा नजरेने पाहत असे, जणू कधीही माझ्यासारखी सुंदर स्त्री पहिलीच नसेल. माझे नाव समीक्षा आहे. माझे वय 27 वर्षे आहे. मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवाची ही गोष्ट सांगणार आहे. तो दिवस आठवतो. त्याने दार ठोठावले. मी आधीच ओळखले होते, कारण त्याची नजर नेहमी माझ्यावर असायची. तो माझ्या पतीपेक्षा जास्त स्मार्ट होता आणि माझे मनही त्याच्याकडे वळत होते. दार ठोठावताच मी विचारले, कोण आहे? बाहेरून आवाज आला, भावजई जान, मी संजू आहे. आवाज ऐकताच माझ्या हृदयाची धडधड जोरात वाढली. त्याने पहिल्यांदा मला भावजई जान म्हटले होते आणि त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळा अंदाज होता. जणू तो काहीतरी दुसरेच व्यक्त करू इच्छित होता. मी ताबडतोब दार उघडले. त्याने विचारले, तुम्ही कसे आहात? मी हळू म्हणाले, माझ्या कंबरेला खूप दुखत आहे. संजूने हसू दाबत उत्तर दिले, जर तुम्हाला आवडले तर मी गरम तेल लावून देतो, उणत होते. त्याचे हे बोलणे ऐकून माझा श्वास अटकला. मी जाणत होते की तो खरोखर काय म्हणू इच्छितो, पण माझे मनही तेच इच्छित होते. मी डोके हलवून होकार दिला आणि तो आत आला. मी पलंगावर झोपून गेले. त्याने तेल गरम केले आणि बोटांवर थोडे लावून माझ्या बाजूला बसला. त्याचा एक हात माझ्या गळ्याला हलकासा स्पर्श करत होता. जसजसे त्याने माझ्या कंबरेवर हलकासा स्पर्श सुरुवात केली, तसे बोटांच्या स्पर्शाने तसचे माझे श्वास वेगाने वाढू लागले. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने माझ्या हृदयापर्यंत काहीतरी जाणवत होते. कधी तो हळू दाबत. मी डोळे मिटून स्वतःचे ओठ चावू लागले. संजू हळुवारपणे बोलला, भावजई जान, वाटते गरम तेल आपले काम करत आहे. त्याचे हसू आणि त्याची नजर मला पूर्णपणे वश करत होती. मी शांत होते, पण आतून माझे पूर्ण शरीर हलकेच थरथरत होते. त्याची बोट कधी थोडी खाली सरकत असे, कधी वर. मी त्याचा हात थांबवू इच्छित होते, पण शक्ती नव्हती. खोलीत फक्त माझ्या हृदयाच्या धडधडीचा आवाज येत होता. संजू अधिक जवळ आला आणि हळू म्हणाला, मी जाणतो, तुम्ही हे इच्छित आहात. फक्त एकदा सांगा. मी त्याच्याकडे त्याच्या डोळ्यात तीच भूक होती जी मी आधीपासून जाणवत होते. मी काही बोलले नाही, फक्त डोळे खाली घेतले. त्याने गरम तेल बाजूच्या टेबलावर ठेवले आणि अधिक जवळ आला. आता आमच्यात फक्त एक पावलाचे अंतर राहिले होते. माझी बोट त्याच्या हाताला स्पर्शली आणि मला जणू करंट लागल्यासारखे वाटले. मी हळू म्हणाले, संजू. त्याने हसत उत्तर दिले, बस भावजई जान. आता मी समजून गेलो. खोलीची हवा गरम झाली होती. दार ती घरी नव्हते. मी आणि संच अशा स्थितीत होतो जिथून मागे वळणे कठीण होते. संजू माझ्या डोळ्यात सरळ पाहू लागला. त्याची नजर अशी होती की माझे पूर्ण शरीर पाहत आहे असे वाटत होते. मी शांत होते. फक्त ओठ चावत राहिले. त्याने हळू म्हणाले, भावजई जान, तुम्ही बोलत का नाही? तुमच्या चेहऱ्यावर सगळे लिहिले आहे. माझ्यासाठी स्वतःला सांभाळणे कठीण होत होते. माझे हृदय जोरात धडधडत होते. मी स्वतःला आवरून घेऊन परत त्याच्याकडे पाहू लागले. त्याचे हात माझ्या कंबरेवर आले. मी एक क्षण कडक झाले, पण लगेच डोळे बंद केले, जणू मीही तयार झाले होते. संजूने धीम्या आवाजात विचारले, अजून दुखणे कमी करायचे की आणखी वाढवायचे? माझ्या ओठावर हलकी हसू फुलली, पण मी काही बोलले नाही. त्याचा आवाज, त्याचा श्वास सगळा माझ्यात रंगून गेला होता. खोलीत फक्त दिव्याची मंद रोशनी होती. त्या प्रकाशात त्याचा चेहरा अधिक स्पष्ट दिसत होता. मी त्याची प्रत्येक हालचाल जाणवत होते. जेव्हा त्याने दोन्ही हात माझ्या कंबरेवर ठेवले, तेव्हा मी श्वास आत खेचला. मी हळू म्हणाले, संजू. त्याने मृदू आवाजात उत्तर दिले, बस भावजई जान, मी इथे फक्त तुमच्यासाठी होतो. मला वाटले की सगळे काही तिथेच थांबले असेल. त्याचा हात हळूहळू खाली सरकत होता आणि माझे शरीर स्वतःच नरम होत जात होते. मी त्याचा हात धरून थांबू इच्छित होते, पण आतून मला शक्ती नव्हती. त्याने आपला चेहरा इतका जवळ आणला की मी त्याचा श्वास जाणवू शकत होते. माझ्या डोळ्यांसमोर फक्त त्याचा चेहरा होता. त्याचे हसू जणू मला सांगत होते, आता तू माझी आहेस. मी आपले डोके हळू खाली घेतले आणि त्या क्षणी मी स्वतःला रोखू शकले नाही.
संजूने हळू म्हणाले, भावजई जान, तुमच्या पतीला काही कळणार नाही. तुम्ही फक्त आजची ही रात्र आठवणीत राहील अशी करा. माझ्या बोटांनी त्याच्या हातावर खेच घेतला आणि मी फक्त त्यालाच पाहत राहिले. मनात भीती होती, पण त्या भीतीपेक्षा एक विचित्र आनंद जास्त होता. वेळ जणू थांबत चालला होता. दार बंद होते, घर शांत होते. मी आणि संजू एका अदृश्य रेषेच्या दोन्ही बाजूला होतो. ती रेषा ओलांडल्यावर सगळे काही बदलणार होते. मी हसू दाबून फक्त एवढे म्हणाले, तुम्ही थांबणार नाही आणि मीही थांबणार नाही. त्याने सरळ उत्तर दिले, मग उशीर कशाला भावजईजान? आणि जसजसे त्याने मला आपल्याकडे खेचायला सुरुवात केली, तसतसे माझे सगळे नियंत्रण तुटले. संजूने मला आपल्याकडे खेचले. एक क्षण वाटले की खोली फिरसेल. त्याची छाती माझ्या जवळ होती. त्याचा श्वास माझ्या गळ्याला स्पर्श करत होता. माझे हृदय इतके जोरात धडधडत होते की मला स्वतःचे ऐकू येत होते. मी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझी काठी पकडली. हलक्या हसूसह बोलला, आता तुम्ही मला थांबवू शकणार नाही, भावजई. माझे डोळे खाली होते, पण ओठांवर हलकी हसू आली. मी ते इच्छित होते. फक्त बोलण्याची हिंमत नव्हती. संजूने एका हाताने माझी साडी सांभाळली आणि दुसऱ्या हाताने माझ्या कंबरेला त्याच्या बोटांनी हळू कसली आणि मी त्याच्या अधिक जवळ चिकटले. मी हळू म्हणाले, संजू बस करा. पण माझा आवाज असा होता की जणू थांबवू नका पण अधिक बोलावा असे. तो अधिक जवळ येऊन माझ्या कानाजवळ हळू म्हणाला, बस एकदा सांगा, मी थांबेन. नाहीतर मी आता थांबणार नाही. माझे श्वास अधिक वेगाने चालू लागले. मी स्वतःचे ओठ दाबले. पण डोळ्यात सगळे काही लिहिले होते. खोलीत फक्त लॅम्प चालू होता. त्याच्या मंद प्रकाशात त्याच्या चेहऱ्याची प्रत्येक रेषा अधिक तीक्ष्ण दिसत होती. त्याची नजर माझ्या डोळ्यांवरून ओठांवर जाऊन थांबली. मी परत त्याच्याकडे पाहिले आणि फक्त एवढे म्हणाले, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला काही सांगावे लागत नाही. हे ऐकून संजूने खोल श्वास घेतला आणि मला अधिक जवळ खेचले. आता आमच्यात 1 इंचाचा फासलाही नव्हता. त्याचे हात माझ्या कंबरेवरून थोडे वर आले आणि मी डोळे मिटले. त्या क्षणी मला वाटले की सगळे काही थांबले आहे. दार बंद, घर शांत आणि आम्ही दोघे एकटे. पती घरी नव्हते आणि मी माझ्या पतीच्या मित्राच्या मिठीत होते. संजूने बोलला, भावजई जान, आजपासून सगळे काही बदलणार. मी डोळे बंद ठेवून फक्त एक हलका आवाज काढला, जे होणार आहे ते होऊ दे. आणि लगेच संजूने एक पाऊल पुढे टाकले, जिथून परतणे जवळजवळ अशक्य होते. संजूचा चेहरा माझ्या अगदी जवळ होता. त्याची नजर माझ्या डोळ्यांवरून ओठांपर्यंत वारंवार फिरत होती. मी स्वतःचे ओठ दाबले आणि त्याची भूक मला स्पष्ट दिसत होती. मी हलक्या आवाजात म्हणाले, संजू, जर कोणी आले तर? त्याने हसू दाबून उत्तर दिले, दार बंद आहे आणि घरात दुसरे कोणी नाही. आता फक्त मी आणि तुम्ही आहोत. त्याचा आवाज इतका मधुर होता की माझे पाय स्वतः नरम झाले. माझे हृदय म्हणत होते थांबा, पण शरीर म्हणत होते थांबू नकोस. संजूने एका हाताने माझ्या कंबरेला अधिक कसले आणि दुसऱ्या माझ्या गळ्याजवळून खाली झुला सरकवली. त्याच्या बोटांनी माझ्या गळ्याजवळून खाली सरकत आली. मी त्याच्याकडे वळून बोलले, तुम्हाला समजत नाही, मी स्वतःला रोखू शकणार नाही. संजू अधिक जवळ आला आणि हलक्या आवाजात बोलला, त्यासाठीच तर आलो आहे, तुम्हाला रोखायला नाही, आनंद द्यायला. त्या क्षणी माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावर अडकले. त्याचा अंदाज, त्याचा आवाज सगळे मला त्याच्याकडे खेचत होते. मी स्वतःचा हात त्याच्या छातीवर ठेवला, जणू दूर करण्यासाठी, पण तो दूर झाला नाही, तर अधिक जवळ आला. त्याने माझी काठी पकडली आणि आपल्याकडे खेचली. आता आमच्यात अगदी फासला नव्हता. त्याचे श्वास माझ्या गळ्याला जाळत होते. मी डोळे बंद करून स्वतःचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याने हळू म्हणाले, भावजई, आता बस, तुम्ही माझी आहात. माझी बोट त्याच्या हातावर फिरत होती. मी काही बोलू शकले नाही. फक्त त्याच्या अधिक जवळ होत गेले. खोलीत फक्त एक छोटी रोशनी होती आणि त्यात आम्ही दोघांचे श्वास वेगाने चालू होते. मी त्याच्या कानाजवळ हळू म्हणाले, जे करायचे आहे ते लवकर करा. संजूने फक्त एवढे म्हणाले, मग आता कोणतीही रोध नाही. आणि त्या क्षणापासून सगळे काही नियंत्रणाबाहेर गेले. त्या रात्रीच्या त्या क्षणी वाटत होते की वेळ जणू थांबला असेल. संजूचा हात माझ्या कंबरेवरून सरकत माझ्या पाठीपर्यंत आला. त्याच्या बोटांच्या त्या हलक्या स्पर्शानेही माझा श्वास हलत होता. मी त्याच्याकडे पाहत हळू म्हणाले, संजू, तुम्हाला समजते ना जर कोणी पाहिले तर? त्याने माझ्या डोळ्यात सरळ पाहून उत्तर दिले, भावजई, ज्याची नजर तुमच्याकडे जाईल त्याची डोळे मी आधी काढून टाकेन. आता फक्त तुम्ही आणि मी, बाकीचे जग भाड्यात जाऊ दे. माझी स्थिती अशी होती की मी ना थांबू शकत होते, ना होकार देऊ शकत होते. त्याची नजर माझ्या डोळ्यात होती. संजूने आपली बोट माझ्या ओठावर ठेवली आणि बोलला, आता काही बोलू नका, फक्त जाणवा. फक्त जाणवा, जाणवा.
माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात होती की जणू हृदय फुटेल. मी त्याच्या इतक्या जवळ उचावले आणि त्याचे श्वास माझ्या श्वासाला स्पर्श करत होते. मी स्वतःची भूक अधिक तीव्र झाली. त्याने आपला चेहरा माझ्या गळ्याजवळ घेऊन हळू म्हणाले, "आता तुम्ही माझी झाले आहात." मी स्वतःच्या जागी अगदी थांबून गेले होते. त्याच्या वाटा आणि त्याचे सगळे काही मला होश गमावायला लावत होते. मी डोळे बंद करून फक्त एवढे म्हणाले, "जे सुरू केले आहे ते आता पूर्ण करा." संजूचे हसू अधिक तेजस्वी झाले. त्याने मला आपल्या मिठीत अधिक कसले आणि त्या रात्री खोलीची शांतता फक्त आमच्या श्वासांच्या उष्णतेने तुटत होती. संजूने मला आपल्या बाहूमध्ये अशा रीतीने कसले, जणू मी त्याच्या श्वासाचा भाग झाले होते. त्याच्या बोटांनी आता हळूहळू माझ्या कंबरेवरून खाली सरकत होत्या आणि मी स्वतःचा श्वास रोखून फक्त जाणवत जात होते. माझी स्थिती अशी होती की मी पूर्णपणे बेकाबू झाले होते. मी हळू त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, "बस आता अधिक वाट पाहू नका." आणि त्या क्षणानंतर आम्ही दोघे एकमेकांचे झाले. त्या रात्रीची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. मी अशी एक रेषा ओलांडली होती, जी ओलांडायची नव्हती. पण त्या क्षणी इच्छेची तीव्रता इतकी होती, की मी स्वतःला रोखू शकले नाही. आज मी विचारते, की काही वेळा जीवनात येणारे प्रलोभन आपल्याला अशा रस्त्यावर घेऊन जातात, जिथून परत येणे जवळजवळ अशक्य होते. आणि त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्यभर आपल्यासोबत राहतात.